इंग्रजीमध्ये थर्ड लँग्वेजमध्ये एकूण 4 युनिट आहेत. त्यामधील पहिलं युनिट जे आहे त्यामधली पहिल्या युनिटमधली पहिली कविता आहे अ टीनएजर्स प्रेयर. अ टीनएजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलांची प्रार्थना. हे कवितेचं शीर्षक आहे. पण आपणाला ही कविता शिकण्यासाठी, उत्तेजित होण्यासाठी आपणाला काही टिप्स दिलेल्या असतात बोर्डाने. ती पहिली टिप्स आहे वॉर्मिंग अप. उत्तेजित व्हा किंवा तयार रहा. पहिले चिटचॅट. चिटचॅट म्हणजे काय? गप्पा गोष्टी करा. चिटचॅट म्हणजे काय? गप्पा गोष्टी करा. ते काय करायचं आपल्याला? एक फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. विद्यार्थ्यांचे 5 किंवा 6 मुलांचे ग्रुप तयार करायचे आणि प्रत्येक ग्रुपला आपल्याला काम द्यायचं आहे, प्रश्न द्यायचा आहे. त्यामध्ये पहिलं आहे वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावायचा असेल अशा वेळेस तुम्ही सामान्यपणे काय करू शकता, काय करता? किशोरवयीन मुलं असल्यामुळे ते काय करतील? येथे आपल्याला बीट दिले 6. त्यामध्ये पहिले ए बी सी डी ई एफ. एमध्ये आहे कन्सल्ट पॅरेंट्स. तुम्ही तुमच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करू शकताल किंवा तुम्ही मोठ्या माणसाशी तुम्ही बोलू शकता. कशाबद्दल? की तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावायचा आहे, म्हणजे यू आर अनेबल टू टेक अ डिसिजन. ॲट द सेम टाईम यू कम ए कॉन्टॅक्ट टू युअर पॅरेंट्स ऑर एल्डर्स. सेकंड, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस. किंवा तुम्ही तुमच्या मित्राला सल्ला मागताल की बाबा रे मला हा निर्णय घ्यायचा आहे, तो मी घेऊ का? तिसरे, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही म्हणणार हे देवाची प्रार्थना, हे देवा मला तू चांगली बुद्धी दे, जो मी निर्णय घेतोय तो निर्णय चांगला असू दे. चौथं आहे डी मध्ये थिंक डीपली इन सायलेन्स. किंवा शांतपणे तुम्ही विचार करू कराल की जेणेकरून की मी जो निर्णय घेणार आहे तो निर्णय खरंच योग्य आहे का. ई मध्ये विचारलं आस्क युअर टीचर फॉर हेल्प. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की चला आपण आमच्या सरांना तरी विचारावं की मी जो निर्णय घेतो ते योग्य आहे का नाही आहे. आणि चौथं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये टॉस ए कॉईन टू डिसाईड. तुम्ही तो कॉईन, एक नाणं हातात घेतात, ते हवेमध्ये टॉस करताय आणि चित किंवा पट ते आपण सांगून त्या हिशोबाने आपण निर्णय घेऊ शकतो. याचे आपल्याला क्रम लावतात. हे 5ही ग्रुप काम करतील. पहिले तू काय करेल, तू काय करेल, तर हे ग्रुप रिस्पॉन्सिबली उत्तर देतील. पहिला ग्रुप म्हणेल मी काय करेल, पहिले आय विल कन्सल्ट द पॅरेंट्स. दुसरा ग्रुप म्हणेल आय विल कॉन्टॅक्ट द फ्रेंड्स अँड एल्डर्स. तिसरा ग्रुप म्हणेल आय विल प्रे टू गॉड. चौथं म्हणेल थिंक डीपली इन सायलेन्स. मी शांतपणे विचार करेन आणि नंतर सांगेल. 5वा ग्रुप म्हणेल आय विल आस्क माय टीचर फॉर हेल्प. व्हॉट कॅन आय डू, कॅन आय टेक सच अ डिसिजन, हा निर्णय चांगला आहे का. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग मी काय करीन, टॉस अ कॉईन टू डिसाईड. आणि अशा प्रकारे आमची 5ही ग्रुप त्या प्रश्नाचं उत्तर देतील. ते चिटचॅटमध्ये आपण सर्व ग्रुपचे उत्तरे, रिॲक्शन आपण काय करायचे, ॲक्सेप्ट करायचे. अशा पद्धतीने चिटचॅटमधलं हा एक टॉपिक संपलेला आहे. आता सेकंड चॅप्टर ह्याच्या सेकंडमध्ये काय दिलं आहे, इन पोएट्री व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन. प्रत्येक वेळेस कवितेमध्ये कवी अनुपस्थित असलेल्या संबंधी बोलत असतो, व्यक्तीसंबंधी बोलत असतो, किंवा ॲबस्ट्रॅक्ट आयडिया किंवा थिंग्स, वस्तू याच्याविषयी तो बोलत असतो. सच टॅटिक डिव्हाइस युज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रोफे फॉर एक्झाम्पल. आणि प्रत्येक कवितेमध्ये कविताला सौंदर्य आणण्यासाठी फिगर ऑफ स्पीच जे आहे जे भाषेचे ऑर्नामेंट्स आहेत, भाषेचे हे दागिने आहेत. आणि त्यामध्ये पहिल्याच
फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे ॲपॉस्ट्रोफे. ॲपॉस्ट्रोफे म्हणजे हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. याच्यामध्ये परोक्ष संबोध किंवा परोक्ष संबोधन असं त्याला म्हणतो आपण. जे ॲपॉस्ट्रोफे आहे हे काय दर्शवतं? परोक्ष संबोधन दर्शवतं. याच्यामध्ये दिल्यानंतर फॉर एक्झाम्पल ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, त्याच्या पुढे डॅश 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 डॅश. मग आपण ते फील करायचं आहे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, हे आपण भरलेलं आहे. कोणतंही दिलं तरी ते आक्षेप करायचं आपल्याला. दुसरं दिलेलं आहे तिथं डेथ वेर इज माय स्टिंग, त्यात तर ऑलरेडी दिलेलंच आहे. नंतर ओ क्यो मॅन, इथं आय विश आय कुड लिव्ह विथ यू, हे पण पूर्ण आहे. आता खाली दिलेले नाऊ कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रोफे ऑफ युअर ओन. तुम्ही स्वतःचे परोक्ष संबोधन तयार करा. त्यामध्ये ओ लाईफ हाऊ मिस्ट्रियस यू आर, इथं परोक्ष संबोधन आपण तयार केलेलं आहे. डिअर गॉड प्लीज शो मी अ राईट पाथ, इथं सुद्धा आपल्याला परोक्ष संबोधन आपण तयार केलेलं आहे. तिसरं आहे बुक्स, यू आर ए ट्रेझर ऑफ नॉलेज, पुस्तकं हे ज्ञानाचे खजिने आहेत. इथं सुद्धा आपल्याला परोक्ष संबोधन ॲपॉस्ट्रोफे आपण वापरलेलं आहे. आणि शेवट डी मध्ये दाखवतो एक्झाम्स आय विश टू गेट ब्रिलियंट स्कोअर. एक्झाम्स आय विश टू गेट ब्रिलियंट स्कोअर, की मला परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण मिळतील. हे सुद्धा परोक्ष संबोधन या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे. आणि शेवटचं आहे ओ ब्युटिफुल स्काय, ओ ब्युटिफुल स्काय द प्लेस ऑफ मिलियन्स ऑफ स्टार्स, प्लेस ऑफ मिलियन्स ऑफ स्टार्स. आपण या आकाशगंगेमध्ये अनेक तारे पाहू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, परोक्ष संबोधन या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत या कवितेमध्ये. आपण इथं नंतर खालच्या त्या बॉटममध्ये दिलं आहे टीचर शुड एक्सप्लेन द ॲपॉस्ट्रोफे इन पंक्च्युएशन अँड ॲपॉस्ट्रोफे ॲज अ फिगर ऑफ स्पीच. आपण शिक्षक या नात्याने आपण काय करायचं माहिती आहे, विद्यार्थ्याला सांगायचं खालची जी बॉटम आहे त्या बॉटम जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये लिहिलेले टीचर शुड एक्सप्लेन द ॲपॉस्ट्रोफे, की ॲपॉस्ट्रोफे हे परोक्ष संबोधन आहे पण ते फिगर ऑफ स्पीच तर आहेच, पण ते काम करतं आहे पंक्च्युएशन, एक विरामचिन्हाचं काम पण ते करतं आहे. हे आपण पाहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता टीनेजर्स प्रियर आपण कविता हे पाहणार आहोत. या कवितेमध्ये किशोरवयीन मुलं काय प्रार्थना करतात, त्यांच्या काय अपेक्षा असतात किंवा त्यांचे अडथळे काय, अडचणी काय, हे आपण जाणून घेण्याचं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण ही कविता पाहतोय. टीनएजर्स प्रेयर. रायटर आहे कवयित्री आहे जे मोर्स. जे मोर्स यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये प्रथम मी तुम्हाला ती कविता मोठ्याने वाचून दाखवतोय. त्यातले अवघड शब्द आपण नंतर बाजूला घेऊ. पहा, टीनएजर्स प्रेयर, किशोरवयीन मुलांची प्रार्थना किंवा मुलींची प्रार्थना किंवा किशोरवयीनांची प्रार्थना. किशोरवयीन वयोगट कुणाला म्हणायचं? किशोरवयीन मुलांचा गट म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटाचा जो गट आहे, 13 ते 19 एज ग्रुपची जे मुलं मुली असतील त्याला आपण टीनएजर्स म्हणू. याच्यामध्ये प्रथम मी कविता वाचतो मोठ्याने. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. इथं आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये अवघड शब्द जे आहेत त्याच्याखाली आपण अंडरलाईन करूत, त्याच्यावर आपण फोकस करूत आणि नंतर ती कविता घेऊत. डिसिजन आय मस्ट मेक, I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right
bring out the best in me. Help, Lord, to just say no. When the temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to time. In this poem, we have seen some difficult words. I think darken road, darken road darken रोड, दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती. दुसरा शब्द आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा चिंता व्यक्त करणे. डिस्ट्रेस म्हणजे डार्कन म्हणजे दुष्ट आणि डिस्ट्रेस म्हणजे चिंता किंवा अडचणीचा. आणि तिसरा शब्द आहे टेम्पटेशन. टेम्पटेशन टेम्पटेशन म्हणजे मोह. असे फक्त आपल्याला या कवितेमध्ये फक्त 2 किंवा 3 किंवा 4 शब्द जरा नवीन वाटतात, त्याकडे आपण थोडं लक्ष देऊयात. आता डार्कन म्हणजे डार्कन रोड, दुष्ट रस्ता, वाईट रस्ते, वाईट सवयी. डिस्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणजे चिंता व्यक्त करणारा, अडचणीचा इथं होऊ शकतो. आणि तिसरा आहे मोह, माणसाला मोह नसला पाहिजे. या कवितेमध्ये कवीने काय म्हटले पहा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक सकाळ नवी संधी घेऊन येते. डिसिजन आय मस्ट मेक. निर्णय मला घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम द ओनली वन चूज द रोड दॅट आय विल टेक. मी स्वतःचा आयुष्याचा मार्ग मी स्वतः निवडेल, तो मला निवडावा लागेल. In the first psalm, the poet says that the poet prays to God, "O God, each day I must make my own decision. I must take my own decision. I must make." मला स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल. पुन्हा त्याच स्थानामध्ये कवी म्हणतोय, "I am the only one to choose that road that I will take." मी स्वतःचा मार्ग निवडला पाहिजे. मी स्वतःचा मार्ग मी माझ्या आयुष्याचा निवडला पाहिजे. दुसऱ्या स्टांजामध्ये, इन द सेकंड स्टांजा, द पोएट सेज दॅट आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला माझ्या आयुष्याचा मार्ग निवडावा लागेल, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो मार्ग मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेन, असा मार्ग मला निवडावा लागेल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. अथवा जो मार्ग दुष्कृत्याकडे घेऊन जातो, जो अपार यातना देतो, तो मार्ग मी स्वीकारणार नाही. जो मार्ग मला यशाच्या उंच अशा शिखरावर जाऊन घेऊन जातो, तो मार्ग निवड करण्याची क्षमता हे देवा तू मला दे, असं दुसऱ्या स्टांजामध्ये कवी इथं जो स्पीकर आहे, अनुपस्थित स्पीकर आहे, वक्ते आहेत, त्याच्या संदर्भामध्ये वापरतोय. तिसरं कडवं आहे, इन द थर्ड स्टांजा द पोएट सेज दॅट पोएट प्रे टू गॉड, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. हे ईश्वरा माझे डोळे उघड. दॅट आय माईट क्लिअर सी, जेणेकरून मी स्पष्टपणे ते पाहीन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग.
हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हे ईश्वरा, कृपया माझे डोळे उघड, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकेन, सत्याची साथ देऊ शकेन आणि माझ्यातील सर्वस्वी सत्यासाठी अर्पण करेन. अशी क्षमता, अशी बुद्धी हे देवा तू मला दे. In the fourth stanza, the poet says that, help Lord to just say no. हे देवा तू मला अशी बुद्धी दे, अशी शक्ती दे की नाही म्हणण्याची क्षमता तू माझ्याकडे दे. पण कधी? when temptation comes my way, जेव्हा एखादा मोह माझ्या मार्गात आला असेल, अशा वेळेस तू मला काय कर, नाही म्हणण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण कर. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही एक अधिकारी आहात, क्लास 1 ऑफिसर आहात आणि तुम्हाला कुणीतरी 50,000 देऊ करत आहे. अशा वेळेस अशा मोहाला तुम्ही बळी पडू नका. आणि म्हणून किशोरवयीन मुलगा काय करतोय, देवाजवळ प्रार्थना करतोय, हे देवा तू मला अशी शक्ती दे, मोह टाळण्याची शक्ती माझ्यामध्ये निर्माण कर, की ज्यामुळे दॅट आय माइट कीप माय लॉर्ड क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे, की ज्यामुळे माझं शरीर, माझे शुद्ध विचार, चांगले विचार जीवनामध्ये माझ्या कामी येतील. अशी शक्ती तू माझ्यामध्ये निर्माण कर. आणि शेवटच्या काळामध्ये कवी नंतर काय म्हणतो पहा, वेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे किशोर वय संपलेलं असेल, आय नो दॅट आय विल सी, मला जाणीव आहे, मी ते पाहिलेलं आहे, मी ते पाहीन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की माझे आयुष्य हे सर्वोत्तम आहे, कारण माझ्यासोबत तू चालत आहेस. आणि म्हणून हे देवा तू मला चांगली बुद्धी दे. अशा प्रकारे ही कविता आपण थोडक्यात मराठीमध्ये पाहिलेली आहे. तरीही आपण म्हणतोय की आपण देवाची प्रार्थना केव्हा करतो, देवाची प्रार्थना आपण केव्हा करतो, वेन यू आर इन डिफिकल्टीज, तुम्ही अडचणीमध्ये असाल देवाची प्रार्थना करतो, हे देवा आलेले संकट दूर कर. आणि त्यावेळेस देव तुमच्या संकटाला धावून येतो आणि ते संकट दूर करतं. आता हीच कविता मी थोडक्यात तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. J.S. Morse presented a very nice poem. It is form of prayer. It's very simple. Here, the teenagers prayed to God, "Oh God, each day I must make my own decision. Each day I must make my own decision. Then the poet says that decision I must make, I am the only one to choose the road that I will take. I have two roads. One is difficult, different paths lying before me. माझ्यासमोर वेगवेगळे 2 रस्ते आहेत. एक आहे चांगल्या मार्गाचा, चांगला, जो यशाच्या शिखरावर तुम्हाला जाऊन घेईल. One path will lead to great success and another path lead to darkened road. म्हणून हे देवा तू मला अशी बुद्धी दे की शिखरावर, चांगल्या उंच अशा शिखरावर पोहोचण्यासाठी जो मार्ग मला निवडायचा आहे तो मला निवडण्याची शक्ती दे. आणि नंतर कवी म्हणतोय, कवी देवासमोर याचना करतोय, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड, हे देवा तू माझे डोळे उघड प्लीज. ही प्लीज टू द लॉर्ड टू ओपन माय आईज, टू ओपन हिज आईज और देअर आईज. Help me stand for what is right. Help me stand. Oh God, give me a full power or energy to stand a right way, not a wrong way. हे देवा चांगल्याच्या बाजूला उभा राहण्याची तू माझ्यामध्ये एक शक्ती दे, आणि जे दुष्कृत्य असेल त्याच्यापासून मला, अपप्रवृत्ती असतील त्या अपप्रवृत्तीपासून मला दूर ठेव. आणि हे देवा तू काय कर माहिती आहे, He also prayed to God
to help him stand for what is right and to bring but in him. O Lord, to just say no. O God, give me a full power or energy to say no. When temptation comes my way, जेव्हा मोह माझ्या मार्गात येतो ना, अशा वेळेस तू मला नाही म्हणण्याची क्षमता तू माझ्याकडे दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, ज्यामध्ये माझं शरीर तंदुरुस्त असेल, माझे विचार प्युरिफाय असतील, शुद्ध असतील, अशी तू काय कर मला अशी बुद्धी दे की जेणेकरून मी व्यवस्थित राहीन. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो आहे, when my teenage are over, I know that I will see. The speaker is speaking his intention means तीव्रता. Intention after teenage years, he wants to see that he was experienced his teenage. Means those who are teenagers, they have taken their own experience in the teenagers. They lived very happy life with the help of their God, and God had given them the worship for the children in this way. He has enjoyed teenagers enjoyed very best because God is leading the speaker is absent there. यातला जो वक्ता आहे तो ॲब्सेंट आहे, पण कवीने या पद्धतीने आपल्याला ही कवितेमध्ये ही कल्पना किंवा प्रार्थनेसंदर्भात सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये कवयित्री जे मोर्स यांनी काय केलेलं आहे माहिती आहे, या कवितेमध्ये त्यांनी फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. काय हे फिगर ऑफ स्पीच? फिगर ऑफ स्पीच आहे भाषेचे हे दागिने आहेत. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या अंगावर दागिने असतात ते त्याचं सौंदर्य उठून दिसतं, त्या पद्धतीने इथं जे हे कविता आहे, ही प्रार्थना आहे, ही प्रार्थना या कवितेमध्ये त्यांनी फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. त्यामध्ये पहिले फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे, ही इज नॉट सॉरी आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हे अधोरेखित करा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ हा आहे मेटाफॉर. मेटाफॉर म्हणजे काय? रूपक अलंकार. याच्यामध्ये अलंकार आहे, रूपक अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. नंतर आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. हे आहे ॲल्ट्रेशन, अनुप्रास अलंकार यामध्ये वापरलेला आहे. तिसरं आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं आहे परोक्ष संबोधन हे वापरलेलं आहे, हे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने इथं आपण इन्व्हर्शन पहिल्याच ह्याच्यामध्ये डिसिजन आय मस्ट मेक, इन्व्हर्शन व्युत्क्रम या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे. कारण का त्या कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफे, ॲलिट्रेशन, इन्व्हर्शन अँड मेटाफॉर अशा पद्धतीने हे अलंकार या कवितेमध्ये वापरलेले आहेत. आता याच्यावरचं आपण ही एक पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन दिस पोयम? व्हॉट इज द एज ग्रुप? वी हॅव सीन हिअर 13 to 19. 13 to 19 age group, that is called teenagers. Second question, what decision does the speaker have to take? What decision does the speaker have to take? Choose the right path. Choose the right path. Choose the right path. Choose the right path. की मला चांगला निर्णय घेण्याचा मार्ग ही देवा तुम्हाला बुद्धी
दे. नंतर आहे हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. मोहाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय व्यक्त करताल. जर तुम्हाला कोणी 100 रुपये किंवा 1000 2-4 हजार रुपये देऊ केले तर तुम्ही घेऊ शकाल का. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. नो. उत्तर काय येईल. शुड से, वी शुड से नो, और वन शुड से नो और रिफ्यूज टू टेम्पटेशन. इफ यू से नो और रिफ्यूज एक तर आपण ते मोह टाळायचं. ट्राय टू अवॉइड द टेम्पटेशन. मोह टाळण्यासाठी आपण नाही म्हणायचं आहे किंवा ते नाकारायचं आहे. आता इन व्हॉट कंडिशन, in what condition does the poet wish to maintain his body fit and clean. आणि शेवटचा प्रश्न आहे whose company does the poet wish for in the walk of life. जीवनामध्ये जीवन जगत असताना कवी कोणाबरोबर आपली सोबत करू इच्छितो तर ते द पोएट्स विश टू वॉक विथ द गॉड. देवाबरोबर, देवाच्या कंपनीच्या सानिध्यामध्ये राहायला त्यास आवडतं. अशा प्रकारे आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं आपण तयार केलेली आहेत. आता याच्यावर अजून एक प्रश्न आपण सांगतो. हू प्रेझेंटेड द पोएम. ही कविता कोणी सादर केलेली. J.S. Morse presented the Teenager's Prayer. Then once again there question will be asked. त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले असतात. कोणते. Which are the rhyming pairs in this poem. या कवितेमधील यमक साधणारे शब्द कोणते आहेत ते आपण सांगायचे. कोणते आहेत यमक. यमक कुणाला म्हणायचं. ज्या शब्दाचा शेवट, ज्या अक्षराचा शेवट सारख्याच उच्चाराने होतो त्याला आपण यमक म्हणतो आहे. मग इथं आहे पहिला मेक, टेक, सी, मी, वे, डे, सक्सेस अँड डिस्ट्रेस. अशा प्रकारे इथं आपण रायमिंग पेअर्स पाहिलेले आहेत. पुन्हा त्याच्यावर काही प्रश्न विचारले असतात. रायमिंग स्कीम ABCB ही स्कीम आहे. दुसऱ्या लेसनच्या वेळेस, दुसऱ्या व्हिडिओच्या वेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगेल रायमिंग स्कीमच्या संदर्भामध्ये. अशा पद्धतीने किशोरवयीन मुलांची प्रार्थना इथं संपलेली आहेत. इफ यू हॅव सम डिफिकल्टीज, जर तुम्हाला काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये ते लिहा आणि मला पाठवा की जेणेकरून मी त्या कॉमेंट्सवर रिॲक्शन देईन.